तन्वीला एकटीला राहायची अजिबात सवय नव्हती. केव्हाही पहाटे आपल्या स्वराताईच्या मागे मागे असायची. कुठे फिरायला जाताना, कामाला जाताना दोघी सतत एकमेकींबरोबर असायच्या. शाळेतही जाता येताना त्यांची जोडी कधी फुटली नाही. तन्वीपेक्षा स्वरा 3च वर्षांनी मोठे होते, त्यामुळे बहिणींपेक्षा मैत्रिणीचं नातं त्यांच्यामध्ये निर्माण झाले होते. तशी स्वरा अगदी धीट होती. कुठेही एकटी जायला यायला तिची तयारी असायची. पण तन्वी मात्र कधी चुकून एकटी असलीच तर सशासारखी भेदरून जायची, अगदी कावरे-बावरे व्हायची. त्यामुळे जेव्हा स्वरा मॅट्रिक झाली आणि कॉलेजात जायला लागली तेव्हा तन्वीची चांगलीच पंचायत झाली. शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी तर तिला धड झोपही लागली नाही. उद्यापासून मला एकटीला शाळेत जावे लागणार, स्वराताई आपल्यासोबत असणार नाही, सारखा हाच विचार तिच्या मनात होता. एकदा तिला वाटलं स्वराताईला सांगावं, तुझं कॉलेज सुरू व्हायला अजून बरेच दिवस आहेत ना, तोपर्यंत रोज मला पोहोचवायला आणि आणायला येत जा ना. पण तिला तसा धीर झाला नाही. स्वराताई नक्की तिला हसली असती, म्हणाली असती, तन्वी आता मात्र कमाल झाली. या तुझ्या पुढे अंग एवढी मोठी मुलगी तू अजूनही एकटी यायला घाबरतेस काय? कुकळ्या बाळासारखे रस्त्यात एवढी माणसे असतात ना, मग त्यात भ्यायचं काय? पण तिला काय माहीत, तन्वीला माणसाचीच भीती वाटायची. गर्दी पाहिली की तिचे मन ओल्या पाखरासारखं पंख मिटून बसायचं. तरी बरं झालं शाळा सुरू झाली. त्याच दिवशी तिची शीतलशी ओळख झाली. शीतल तिच्या शाळेत होती, 1 वर्ष मागे होते, त्यामुळे तन्वीला चांगलाच आधार मिळाला. शीतल तन्वीच्या घराच्या थोडी पुढे राहायची. रोज ती शाळेत जाताना तन्वीला हाक मारायची आणि परत येतानाही घरापर्यंत तिला तिची सोबत असायची. पण रोज तिच्यासोबत जाऊन येऊन देखील तन्वीचे मन शीतलमध्ये कधी रमलं नाही. तन्वीचं सारं लक्ष घरी असायचं. कधी एकदा घरी जाते आणि स्वराताईबरोबर तिच्या गप्पा ऐकत फिरायला जातो असं तिला होऊन जायचं. बहिणीचे हे वेळ पाहून तिला आई म्हणायची देखील, अगं तन्वी, स्वराशिवाय तुला 1 मिनिट देखील चैन पडत नाही. मग उद्या स्वराचं लग्न झाल्यावर तुझं कसं होणार? आणि मग त्या विचारानेच तन्वीला भीती वाटायला लागायची. आणि खरोखरच BA झाल्यावर स्वराचं लग्न ठरलं तेव्हा तन्वीला काही सुचेना. भैयासाहेबांनी मुलीसाठी स्थळ बाकी छान शोधलं होतं. त्यांना या 2च मुली दिसायला चांगल्या, देखण्या, पैसेही भरपूर. मग काय विचारता, मुलगा चांगला इंजिनियर झालेला होता, दिसायला रुबाबदार, नागपुरात मोठी इस्टेट, घरदार, पुण्यात नोकरी आणि ब्लॉगसुद्धा. साऱ्या मैत्रिणी स्वराचा अगदी हेवा करत होत्या. घरात कसं उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. तन्वीला तसा खूप आनंद झाला होता. पण आपली ताई पुण्याला गेली की ती रोज रोज आपल्याला काही भेटणार नाही या विचारानेच ती व्याकुळ होत होती. लग्नाचा दिवस उजळला. सकाळपासूनच सनईच्या मंजूळ सुरांनी वातावरण प्रसन्न झाले होते. सगळीकडे अगदी गडबड उडाली होती. भैयासाहेबांना आणि आईला तर क्षणाची फुरसत नव्हती. तन्वी स्वराताईच्या आसपास भिंगरीसारखी फिरत होती. नव्या नवरीच्या वेशातल्या आपल्या ताईकडे ती डोळे भरून पाहत होती. आता थोड्याच वेळात तिची स्वराताई दुसऱ्याची होणार होती. तन्वीला ही कल्पनाही सहन होत नव्हती. सारखा तिच्या घशाशी हुंदका दाटून येत होता. इथे गौरीहार पूजणाऱ्या स्वराताईच्या डोळ्यातही अश्रूंनी गर्दी केली होती. अखेर धूमधडाक्यात लग्न लागलं. वरातीच्या वेळेस दोघी बहिणी गळ्यात गळे घालून रडल्या आणि शेवटी तन्वीला एकटी टाकून स्वराताई आपल्या माणसांबरोबर निघून गेली. तन्वीला एकटं घर अगदी खायला उठायचं. तिला सारखी आठवण यायची. तरी बरं, तन्वी आता कॉलेजला जात होती. सायन्स साईडला ॲडमिशन घेतल्यामुळे लेक्चर्स, प्रॅक्टिकल्समध्ये वेळ कसा जात होता ते कळतही नव्हतं तिला. आता मैत्रिणीही बऱ्याच मिळाल्या होत्या. त्यांच्याशी गप्पा मारण्यात, फिरायला जाण्यात तिचा वेळ जात होता. पण तरीसुद्धा तिला तिच्या ताईशिवाय काही करमायचं नाही. कधी एकदा सुट्टी लागते आणि कधी एकदा ताईकडे जाऊ असं तिला होऊन जायचं. ताईचा नवरा यशही खूप बोलका होता आणि शिवाय आता ताईच्या संसारात अंशही आला होता. या सर्वांच्या सहवासात दिवस कसे फुलपाखरासारखे उडून जायचे आणि सुट्टी संपून घरी परतताना तन्वीची पावलं अगदी जड व्हायची. ती स्वराताईला नेहमी म्हणायची, ए स्वराताई, तू लग्न करून मजेत आहेस आणि मला मात्र सारखी तुझी आठवण येते.
मग स्वराताई तिला सांगायची, तन्वी आता 2-3 वर्षांनी तुझंही लग्न होईल आणि मग बघ ताई ताई करणारी तू मला विसरूनच जाशील. तन्वीला मात्र हे कधीच पटत नव्हते. बघच तू मी तुला कधीही विसरणार नाही ती म्हणायची आणि मग स्वतःच्या संसाराचे चित्र रंगवण्यात रंगून जायचे. वर्षभराभर पळत होते. हा म्हणता म्हणता तन्वी BSc झाली. तन्वीची लाडकी स्वराताई मात्र आता हल्ली नेहमी आजारी असायची. तिच्या पोटात नेहमी दुखायचं. निरनिराळ्या डॉक्टरांचे उपाय सुरू होते, पण गुण काही येत नव्हता. डॉक्टरांना मुळी रोगाचे निदानच करायला येत नव्हतं. अखेर एक दिवस तार आली. स्वरा सिरियस आहे, ताबडतोब निघा. तार वाचून आईने डोळ्यांना पदर लावला. भैयासाहेब घाबरून गेले. तन्वीच्या तोंडचे तर पाणीच पळाले. तिघे ताबडतोब पुण्याला आले. स्वराताईच्या घरी जाईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता. काय पाहायला मिळते कोणास ठाऊक, पण ते पोहोचेपर्यंत स्वराताईला थोडासा आराम वाटत होता. तरी बिछाण्याला खिळलेली स्वराताई पाहून तन्वीला रडू आवरेना. स्वराने तन्वीला जवळ बोलवलं आणि विचारलं, तन्वी थोडे दिवस मला बरे वाटेपर्यंत इथेच राहशील? यांच्या जेवणाखाण्याचे सध्या फार हाल होत आहेत ग, आणि अंशही सारखा रडत असतो. पाहिलेच ना अगं ताई. एवढंच ना, राहीन की नाही तरी माझी परीक्षा आटोपलेलीच आहे आणि मला तरी सध्या काय उद्योग आहे. तुझ्याजवळ राहायला आवडेलच मला. आणि मग अखेर तन्वी ताईजवळ राहिली. इथे तिचा वेळ कसा जायचा हे काहीच कळायचं नाही. यशरावांच्या जेवणाची तयारी करावी लागायची. ताईची सारी सुश्रूषा करायची आणि छोट्या अंशला खेळवायचं. यात भराभरा दिवस जात होता. ताईच्या प्रकृतीत मात्र सारखा चढ उतार होत होता. अखेर डॉक्टरांनी ऑपरेशन करायचं ठरवलं. त्यात धोका होता, पण ऑपरेशनशिवाय दुसरा इलाजही नव्हता. त्या रात्री तन्वी ताईसाठी दुधाचा ग्लास घेऊन गेले असता तेव्हा स्वराने तिला आपल्याजवळ बसवलं आणि म्हणाली, तन्वी तुला एक विनंती करायची आहे, ऐकशील ना माझं? ताई मी कधीतरी तुझ्या मनाविरुद्ध जाते का ग? तसं नाही ग, पण वचन दे मला. वचन? अगं वचन कशाला द्यायला पाहिजे, पण काय ते सांग तरी खरं. नाही, आधी वचन दे. बरं ताई, दिलं वचन, सांग आता. तन्वीला काहीच अंदाज लागत नव्हता. हे बघ, तू यशची चांगलीच काळजी घेतेस. अंशलाही तुझा चांगलाच लळा लागलाय. तेव्हा समजा माझं ऑपरेशनमध्ये काही बरं वाईट झालं तर तू यांच्याशी लग्न कर. माझ्या अंशची आई हो. ताई, तन्वी ताडकन उठली. तिचे हातपाय थरथरत होते. ताई काय बोलतेस? हे मरणाची आठवण का झाली? ताई तुला आणि मला असं भयंकर सांगायचं होतं म्हणून वचन घेतलंस का माझ्याकडून? नाही ताई, प्लीज प्लीज असं बोलू नकोस. आणि ती ताईच्या अंगावर डोकं ठेवून रडू लागली. तन्वी हे बघ, रडू नकोस ग. काय वाईट सांगितलं मी आता अगदी थोड्या दिवसांची सोबतीन आहे हे ठाऊक आहे मला, पण मग मी मेले की यश दुसरं लग्न करेल, अंशला सावत्र येईल आणि माझ्या आत्मेला कधीच शांती मिळायची नाही म्हणून तुला सांगितलं. मला एवढी भीक घाल तन्वी. मला ठाऊक आहे माझ्या अंशला सख्या आईपेक्षा जास्त प्रेम देशील. ताई थांब, माझ्याच्याने ऐकवत नाही. तन्वी ताडकन उठली आणि कानावर हात ठेवून खोलीबाहेर धावत सुटली. आपल्या खोलीतील पलंगावर पडल्यावर तिला रडू आवरेना. ताईचे बोल सारखे तिच्या कानात घुमत होते. ताईचा चेहरा सारखा तिच्या डोळ्यासमोर दिसत होता. रडता रडता तिला झोप लागली आणि रात्रभर तिला कसली तरी वेडी वाकडी स्वप्न पडत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला उठायला उशीर झाला. ती उठली तेव्हा 7 वाजून गेले होते. ती पटकन उठली आणि भराभर स्वयंपाकाच्या तयारीला लागली, पण तिचं मन काही थाऱ्यावर नव्हतं. बाहेरच्या खोलीत खाली पडलेले पेपर उचलताना ती पडणार तेवढ्यात यशने धावत येऊन तिचा हात धरला. अगं तन्वी, लक्ष कुठे आहे तुझं? पण खरोखरच तन्वीचं लक्ष नव्हतं. यशचा हा स्पर्श. यश हा आपल्या ताईचा नवरा, आपला नवरा. तिला काही समजत नव्हतं. इतक्या झटकन यशने तिचा हात सोडला तेव्हा ती शुद्धीवर आली आणि उठून उभे राहणाऱ्या यशच्या नजरेला नजर देताच तिला कळून चुकलं की आपल्याला ताईने जे सांगितलं ते यशलाही सांगितलेलं आहे. आणि मग तिला एकदम चोरट्यासारखं झालं आणि ती पटकन तेथून उठून गेली. त्या दिवसापासून त्या दोघांमध्ये एक वेगळाच दुरावा, एक वेगळा संकोच निर्माण झाला. पूर्वी ते दोघे जेवताना टेबलावर तासनतास गप्पा मारत
बसलेले असायचे. एकमेकांची थट्टा मस्करी चालायची. पण आता सारं बंद झालं होतं. आता तिला यशच्या नजरेला नजर द्यायचीच हिंमत होत नव्हती. तिच्या नकळतीचं लक्ष त्याच्याकडे जायचं. त्याचं रुंद कपाळ, काळेभळे केस, दरदरीत नाक हे सारं पाहताना त्याचं लक्ष गेलं की तिची नजर एकदम खाली वळायची. ती आपल्या मनाला पुन्हा पुन्हा बजावत होती की हा माझ्या बहिणीचा नवरा आहे. माझ्या मनात याच्याबद्दल काही येता कामा नये. पण आता तिचं मन तिचं राहिलेलं नव्हतं. यशनेही तिला त्याच्याकडे पाहताना कित्येकदा पकडलं होतं. तिला हा सारा ताण असह्य झाला होता आणि एक दिवस रात्री तिचा बांध फुटला. ती पण हमसून हमसून रडू लागली. तन्वीची समजूत घालण्यासाठी यश तिच्या खोलीत आला, पण त्यालाही काही बोलावे ते कळेना. त्याने तिच्या पाठीवर हात ठेवून थोपटल्यासारखं केलं आणि मग कोणाचा प्रथम तोल गेला कोण जाणे. पण काय झालं हे लक्षात येताच तन्वी एकदम दचकली. तिने तिच्या ताईशी प्रतारणा केली होती. ताईने तिच्यावर एवढा विश्वास टाकला होता, तो सारा तिने धुळीस मिळवला होता. तिच्या ताईने तिला यशबरोबर लग्न करायला सांगितलं होतं, पण ते स्वतःच्या मृत्यूनंतर. आणि तन्वीने मात्र ताई जिवंत असताना. तन्वी अगदी घाबरून गेली. तिला वाटलं इथून पळून जावं आणि आईच्या कुशीत डोकं खुपसून मनसोक्त रडावं. पण ताईला या परिस्थितीत एकटं टाकून मुंबईला जाणं शक्य नव्हतं आणि ताईजवळ मन मोकळं करावं तर तिने ताईचा भयंकर अपराध केला होता. ताईच्या ऑपरेशनची तारीख ठरली. भैयासाहेबांना तार गेली. ते दोघेही पुण्याला आले. तन्वी अगदी वेड्यासारखी झाली होती. मृत्यूच्या मुखात असलेल्या ताईला तिने फसवलं होतं. तन्वीकडे पाहून आईला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. अगं तन्वी, काय हे तुझी दशा? ताईचा आजारपण इतका का मनाला लावून घेतलंस? वेडे, आईला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. अगं तन्वी, काय ही तुझी दशा? ताईचं आजारपण इतकं का मनाला लावून घेतलंस वेडे? आता ऑपरेशन झालं की तुझी ताई बरी होईल. हो. आईचे बोलणे ऐकून तन्वी एकदम दचकलीस. ताई बरी होईल? हो. कोणी सांगा होईलच. कदाचित आपल्याला आनंद होतोय की दुःख होतंय तेच तन्वीला कळेना. अखेर ऑपरेशन पार पडलं. यशस्वीरित्या पार पडलं. डॉक्टरांनी पुन्हा 2 महिन्यांनी चेकिंगसाठी बोलावलं होतं. दिवस भराभरात जात होते आणि एक दिवस तन्वीच्या लक्षात आलं तिच्या अपराधाला नीतीने क्षमा केली नव्हती. तन्वीला धक्का बसला. आता काय होणार? डॉक्टरांनी स्वराला बोलवलं होतं. तो दिवस जवळ येत होता. तन्वी मनातल्या मनात प्रार्थना करत होती, देवा कसंही कर, पण माझी ताई स्वरा बरी होता कामा नये. ज्या देवाजवळ ती ताईच्या आयुष्याची भीक मागत होती, त्याच देवाकडे आता ती ताईच्या मृत्यूचं वरदान मागत होती आणि मागून झाल्यावर रडत होती. चेकिंग झालं. डॉक्टरांनी यशला बाजूला बोलवून सांगितलं की आमचे प्रयत्न आम्ही केले, ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं, पण मला सांगायला दुःख होते की आम्ही यांना बरं करू शकलो नाही. या जास्तीत जास्त 2 वर्ष जगतील, मध्ये केव्हाही जाऊ शकतील. दरवाजाआड उभे राहून सार ऐकणाऱ्या तन्वीची संवेदनाच नष्ट झाली. ताईचं आयुष्य अजून 2च वर्ष, पण त्याचा उपयोग नाही, कारण ती आता मरायला हवी होती. तिची लाडकी ताई आत्ताच मरायला हवी होती. त्याशिवाय इलाजच नव्हता. सारं विश्वच आपल्या डोळ्यासमोर फिरतंय असं तन्वीला वाटलं. ती धीर एकवटून यशकडे गेली. तिने त्याला सारं सांगितलं, पण तो तरी काय करणार होता. तुम्ही काहीही करा यश, तुम्ही घटस्फोट द्या ताईला आणि माझ्याशी लग्न करा. यश म्हणाला, छे छे, ते शक्य नाही तन्वी. आमचे दोघांचे एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. मोहाच्या भरात माझ्याकडून चूक झाली, त्याची शिक्षा तिला का पण यश नाही तर ती 2 वर्षात मरणारच आहे. तन्वी, हे तू बोलतेस? मला तुझी मनस्थिती कळते तन्वी, पण मी घटस्फोट घेतला तर तिला केवढा मोठा शॉक बसेल. माझ्यावरचा तिचा विश्वासच उडेल. आयुष्यातले शेवटचे दिवस आहेत हे तिचे. मी तिला सोडू शकत नाही. तन्वी, मला घटस्फोट घेता येणार नाही. तन्वी लटपटत्या पावलांनी खोलीत आली. पुढचे विलक्षण चित्र तिच्या डोळ्यासमोर दिसत होते. भैयासाहेब, आई आपले तोंडही पाहणार नाहीत. ताई आपल्याला घरातून हाकलून देईल. समाज आपल्या तोंडांवर थुकेल. आपल्या या जगात एकट्या राहू नाही. आपल्याला ते जमणार नाही. तिने कपाटातून झोपेच्या गोळ्यांची बाटली काढली. ग्लासभर दूध घेऊन त्यात त्या गोळ्या टाकल्या. चांगल्या विरघळल्या
आता घटाघटा हे दूध प्यायचं की मग थोड्या वेळात सारं संपेल. हा मनस्ताप, ही भीती सारं नाहीसं होईल. दुधाचा ग्लास तिने ओठापाशी नेला आणि त्यात तिला भैयासाहेबांची आठवण झाली. आईची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली. आपण मेलो म्हणजे नक्कीच पोलीस केस होईल, डॉक्टर तपासणी होईल आणि मग आपल्या पाप भेरू आईला, एकनिष्ठ वडिलांना जगात तोंड दाखवायची चोरी होईल. त्यापेक्षा असं केलं तर. तो विचार मनात येताच ती दचकली. एक क्षणभरच, पण लगेच ताट झाली. असंच केलं पाहिजे. ताई हे दूध प्यायली आणि तिचं काही बरं वाईट झालं तर कोणाला काही शंकाही येणार नाही. ती जास्तीत जास्त 2 वर्ष जगेल, मध्ये केव्हाही मरू शकेल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सारं काही निर्विघ्नपणे पार पडेल. ती उठली आणि ग्लास घेऊन ताईच्या खोलीपाशी आली. दार लोटताना तिचे पाय जरा लटपटले, मन जरा डगमगलं, पण तिने अवसान आणलं. हा एकच उपाय होता तिच्याकडे, तिचा नाईलाज होता. ताई दूध घे. स्वराताईने दुधाचा ग्लास घेताच तिने ताईकडे पाठ केली. तिची ताई मृत्यूला सामोरी जात होती, तिची लाडकी ताई, पण तिला काहीच करता येत नव्हतं. ओठ दाताखाली गच्च दाबून श्वास रोखून ती उभी होती. ताईने ग्लास खाली ठेवला आणि तन्वीला हात मारला. तन्वी, किती काळजी घेतेस तू माझी. बघ स्वतःकडे, किती सुकून गेलीयस. आता मी बरी झाले ना, म्हणजे तुला नुसती बसून ठेवेन आणि चांगली पहिल्यासारखी करून मुंबईला पाठवीन, बरं का. तू बरी झाल्यावर? नाही ताई, आता तू बरी होणं शक्य नाही. मी या दुष्ट मुलीने तुला विष दिलं. तन्वीला मोठ्याने बोला असं वाटत होतं, पण तोंडातून शब्द फुटेना. तिचा चेहरा वेडावाकडा झाला. काय झालं तन्वी? आईची आठवण झाली? स्वराने हळुवारपणे पाठीवरून हात फिरवला आणि तन्वीचं उरलं सुरलेलं अवसान नाहीसं झालं. वेड्यासारखी मान हलवत, हुंदका दाबत ती पळत सुटली यशकडे. यश पटकन डॉक्टरांना बोलवा. ताईला विष दिलंय मी. विष? ताबडतोब डॉक्टर आले. सारे उपाय झाले, पण काही उपयोग झाला नाही. तन्वीची लाडकी ताई तिला सोडून निघून गेली. एकटीला टाकून शून्य मनाने आणि रिक्त अंतकरणाने तन्वी पाहत होती. मन अश्रूंनी ढळत होतं, पण डोळ्यांचे काठ मात्र कोरडेच होते. हृदयाला जखम झाली होती खोल, पण चेहऱ्यावर वेदना दिसत नव्हत्या. साऱ्या संवेदना नष्ट झाल्या होत्या. काय चाललंय ते कळत नव्हतं, काय होणार आहे ते उमगत नव्हतं. आज तन्वी एकटी जगत आहे, जन्मठेपेची शिक्षा भोगत. जगात एकटी राहायला घाबरणारी ही मुलगी, सतत आपल्या ताईचा आधार शोधणारी ही मुलगी, आज ताईला संपून तुरुंगाच्या गजाआड येऊन पडली आहे. एकटी, अगदी एकटी. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.